नमस्कार. आज वाचूया पुस्तकांची मैत्री यांचे फायदे. तोटे तर नाहीच. चला वाचूया. पुस्तक माणसाचा खरा मित्र, कायम निस्वार्थ साथ देणारा. पुस्तकांशी मैत्री केल्यास माणसाचे फायदेच आहेत. पुस्तक आपल्याला कधीच सोडत नाही. आपल्याकडे काय आहे काय नाही, आपण कसे आहोत कसे नाही, या सगळ्याचा पुस्तकांवर काहीही परिणाम होत नाही. आपल्या फक्त अस्तित्वाने पुस्तकं सर्वांचा एकटेपणा दूर करतात. पुस्तकांच्या आपल्याकडून काहीही अपेक्षा नसतात. ती फक्त स्वतः जवळील ज्ञान देत राहतात. जगभरातल्या प्रचंड माहितीचा खजाना आपल्यासमोर निस्वार्थ भावनेने मांडतात. आपले मनोरंजन करतात. आपल्या जीवनातला एकटेपणा दूर करतात. पुस्तकं सतत आपल्याला चांगले विचार, चांगले मूल्य, संस्कार पुरवत असतात. आयुष्याला योग्य दिशा दाखवण्यासाठी सज्ज असतात. ही पुस्तके आपले अनुभव विश्व संपन्न करतात. आपल्याला माणूस म्हणून समृद्ध करतात. प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचे निरनिराळे दृष्टिकोन पुस्तकातून मिळतात. पुस्तक वाचल्याने आपली ज्ञानवृद्धी होते. आपल्या विचारांना चालना मिळते. प्रचंड आनंद मिळतो. पुस्तकांचा सहवास मन सुखावतो. पुस्तकांबरोबर तासनतास आपण वेळ घालवू शकतो. म्हणूनच वाचकाला आयुष्यभर निस्वार्थ भावाने कायम देत राहणारी पुस्तकं माणसाची सर्वात उत्तम मित्र आहेत. धन्यवाद. प्रेम घ्यावे आणि भरभरून प्रेम द्यावे. आपले आयुष्य अनिश्चित असते. त्या छोट्याशा आयुष्यात कोणाचाही तिरस्कार करणे योग्य नाही. कुणाला सहानुभूती नाही देता आली तरी एक वेळ चालेल, पण त्यांचा तिरस्कार नको करायला. माणसात असणाऱ्या दुष्परिणामांवर प्रेमाने सहजच मात करता येते. शत्रूवरही प्रेम करणारे खरोखरच महान असतात. माणसे अपमानाचा, अपराधाचा बदला सुडाने घेऊ पाहतात, पण त्यामुळे सूडचक्र हे वाढतच राहते. कुठेतरी थांबायचे हे गरजेचे आहे. त्यामुळे कटू शब्दांचे प्रत्युत्तर कटू शब्दांनीच द्यायला हवे असे अजिबात गरजेचे नाही. एखाद्याचे बोलणे रागात ऐकले तर गैरसमज होणे स्वाभाविक आहे. त्यामुळे शांतपणे त्याच्या बोलण्याचा विचार करणे हे महत्त्वाचे. आपल्याला दुसऱ्याचे प्रेम मिळवायचे असेल तर आपण त्यासाठी त्याग करण्याची तयारी ठेवावी. रागाचा त्याग, मत्सराचा त्याग म्हणजेच आपल्याला खरे आपुलकीचे मित्र, आप्तेष्ट मिळू शकतील. कारण त्यागच प्रेमाची खरी कसोटी आहे. गोड वाणीचे महत्त्व. माणूस आणि इतर प्राणी यांच्यातील सगळ्यात महत्त्वाचा फरक म्हणजे माणसाला बोलता येतं. माणूस बोलून आपल्या भावना व्यक्त करू शकतो. आपले विचार लोकांपुढे मांडू शकतो. वाणी ही मानवाला मिळालेली नैसर्गिक देणगी आहे. आपण नेहमीच ऐकतो की माणसाने शब्द जपून वापरावेत, कारण शब्द बाणासारखे असतात. एकदा का तोंडातून निघाला की तो आपण परत मागे घेऊ शकत नाही. एखाद्या शब्दाने आपण जिव्हाळा निर्माण करू शकतो, आपुलकी दाखवू शकतो, सहानुभूती दर्शवू शकतो. त्याचप्रमाणे आपला एखादा अपशब्द
दुसऱ्याचे मनही दुखवू शकतो. आपल्याला नेहमीच सांगितलेले आहे की गोड वाणीचे महत्त्व फारच मोठे आहे. 4 गोड शब्द सगळे वातावरण बदलू शकतात. कोणत्याही बिकट परिस्थितीला नियंत्रणात आणू शकतात. वाणीत गोडवा व अदब असेल तर ती वाणी सगळ्यांनाच हवीहवीशी वाटते. आपली वाणी आपल्याला दुसऱ्यांबरोबर जोडते. वाणीत नम्रता असेल तर तिच्या सहाय्याने मोठमोठी कामे साधता येतात. वाणीत गोडवा ठेवला तर आपण मने जिंकू शकतो. संयम किंवा कंट्रोल. वाचूया. संयम म्हणजे कंट्रोल. संयम राखणे हा एक फार महत्त्वाचा आणि कायम उपयोगी पडणारा सद्गुण आहे. काया, वाचा, मनावर संयम राखणे ही आजच्या काळात अत्यंत महत्त्वाची व आवश्यक अशी गोष्ट आहे. प्रत्येक मनुष्याच्या जीवनात काही ना काहीतरी वर खाली असे होतच असते. त्यामुळे संयम सुटणे हे स्वाभाविक आहे आणि त्याच करता आपण लोकांमध्ये वावरताना आपला संयम राखणे गरजेचे आहे. कारण समोरच्याचा संयम सुटत असेल आणि आपणही आपला संयम सोडला तर परिस्थिती विकटच होणार. यातून काहीही चांगले साध्य होणे अशक्य आहे. संयम हा अति महत्त्वाचा सद्गुण आपल्या अंगी असायलाच हवा. मनावर संयम ठेवायचा असेल तर चांगले ऐकणे, चांगले बोलणे, चांगले पाहणे, चांगल्या विचारांच्या व सज्जन माणसांच्या संगतीत राहणे हे उपाय करायला हवेत. मनामधील वाईट, नकारात्मक विचारांची साफसफाई करून मनात रोज चांगल्या विचारांची भर घालायला हवी. आपल्या इच्छा वाढल्या की त्या पूर्ण करण्याची घाई लागते. मग आपण इच्छा पूर्ण करण्याच्या धुंदीत जीवनात संयम सोडून देतो. जे आपल्याकडे आहे त्याचे कौतुक न करता जे नाही त्यामागे पळत असतो. असे न घडण्यासाठी संयमाचा उपयोग करणे फार गरजेचे आहे. संयम हा शब्द आहे तर फार छोटा, पण त्याच्या योग्य उपयोगाने आपण आपल्या जीवनात सुख, शांती, समृद्धी जरूर आणू शकतो. उत्तम नागरिक हे फक्त सुंदर शब्द नाही, पण एक मोठी जबाबदारी आहे. प्रत्येक रहिवाशाने उत्तम नागरिक होण्याचा पूर्ण प्रयत्न कायम करायला हवा. आपण जिथे राहतो, जिथल्या जागेशी, लोकांशी, वस्तूंशी, निसर्गाशी एक नाते निर्माण होते. त्यामुळे त्या सगळ्यांसाठी आपल्या काही जबाबदाऱ्या असतात. या देशाचे आपण नागरिक आहोत. या देशासाठी पण आपले काही कर्तव्य असते. देशाबद्दल निष्ठा बाळगणे व उत्तम नागरिक म्हणून सर्व कर्तव्य पार पाडणे हे प्रत्येकाचे परम कर्तव्य आहे. देशासाठीच नाही तर आपण जिथे राहतो त्यांच्यासाठीही आपले तेच कर्तव्य असले पाहिजे. परिसर स्वच्छ ठेवणे, लोकांशी नीट वागणे, सामाजिक कार्यांमध्ये हातभार लावणे, सार्वजनिक मालमत्ता जपून वापरणे, त्याची काळजी घेणे, कायद्याचे पालन करणे, सरकारी निर्णयांचे आदर करणे, इतरांना समानतेची वागणूक देणे, निस्वार्थ होऊन समाजसेवा करणे, ज्येष्ठ नागरिकांना मदत करणे, भ्रष्टाचाराला वाढ
न देणे, एकता जपणे ही उत्तम नागरिकाची लक्षणे आहेत. आपण सगळेच सहजच उत्तम नागरिक बनू शकतो. धन्यवाद.